नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये। आज आपण बनवणार आहोत रोज एक चमचा खा आणि रोग पळवा असा सुपर हेल्दी आवळा मुरंबा। विटॅमिन सी चा राजा आवळा प्रतिरोधक शक्ती वाढवतो, त्वचा केस चमकदार ठेवतो आणि पचन सुधारतो। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग झटपट सुरू करूया आपली आवळा मुरंबा रेसिपी। तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत आणि आवळे छान स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेत। आपल्याला अजिबात पाणी न ठेवता याला छान कोरडं करायचं आहे आणि कोरडं केल्यानंतर आपल्याला याला चाळणीने किसून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे मी चाळणी घेतली, तुमच्या घरात कुठलीही चाळणी असेल त्याने तुम्ही असं किसून घेऊ शकता। आता सगळेच आपापल्या पद्धतीने वेगवेगळा प्रकारे आवळा मुरंबा तयार करतात, पण अशा प्रकारे एकदा ट्राय करून बघा, खूप छान होतो आणि घरातील सर्वांना तुम्ही या हिवाळ्यामध्ये एक चमचा देऊ शकता। सर्दी खोकला होणार नाही, केस गळणार नाही। तर आता अशा प्रकारे मी सर्व आवळे किसून घेतले आहेत। आता याच्या बिया पण फेकून न देता आपल्याला याचा पण उपयोग करायचा आहे। तर कसा उपयोग करायचा ते मी पुढे सांगते। आता इथे सर्व किस केलेला आहे मी आवळ्याचा। या बिया मी एका वाटीमध्ये काढून घेत आहे। आता या बिया सर्व मी वाटीमध्ये काढून ठेवलेल्या आहेत आणि आता इथे गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि कढईमध्ये मी हा मुरंबा करणार आहे। तर इथे प्रमाण बघायचं असेल तर तुम्ही हा किस वाटीने मोजू शकता किंवा तुमच्या घरातील कुठल्याही एखाद्या भांड्याने मोजू शकता। जर 3 वाट्या भरलं तर 1.5 वाटी गूळ घ्यायचा, या प्रकारे तुम्ही घेऊ शकता किंवा 2 वाट्याही घेऊ शकता। तुम्हाला जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही 2 वाट्याही घेऊ शकता। आता इथे या 3 वाटी किस भरलेला होता आणि मी 1.5 वाटी गूळ घेतला आहे किंवा तुम्ही अर्धी वाटी म्हणजे अर्धा गूळ आणि अर्धी साखरही घेऊ शकता। आता एक थर गुळाचा लावलाय, एक थर आवळ्याचा किस, एक थर गुळाचा, एक थर आवळ्याचा किस। तर तुम्ही म्हणाल की असं का? असं याच्यामुळं की हा गूळ आहे ना आवळ्याच्या किसामध्ये छान शोषला जाईल आणि आवळ्याचा किस नरम व्हायला सुरुवात होईल, खाली लागणारही नाही, त्यामुळे असं करायचं आहे। आता इथे गॅस बंदच होता। आता इथे आपण हे सर्व केल्यानंतर गॅस चालू करायचा आहे आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे, फास्ट करायचा नाही। त्याला असं टाकल्यानंतर मिक्स न करता झाकण ठेवून 3 ते 4 मिनटं आपल्याला असंच शिजू द्यायचं आहे। तर इथे मी झाकण ठेवून आता शिजू देत आहे। 3 ते 4 मिनटासाठी मी याला शिजू देणार आहे। लहानपणी आजी बनवायची तो आवळा मुरंबा आठवतोय ना, तो सुवास, ती चव आणि ते आरोग्य आज आपण अगदी तसाच पारंपरिक पण झटपट पद्धतीने बनवणार आहोत। शेवटपर्यंत पहा, कारण टिप्स आणि सिक्रेट्स खूप आहेत। आता इथे ना मी झाकण काढलेलं आहे, तर बघू शकता या मुरंब्याला पाणी सुटायला सुरुवात झालेलं आहे। आता आपल्याला मिक्स करायचं आहे छान आणि परत 2-3 मिनिटासाठी झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे। याच्यातलं पाणी आपल्याला आटून घ्यायचं आहे। रोज एक चमचा रोग पळाला समजा। विटॅमिन सी चा बॉम्ब आवळा मुरंबा, 3 घटक, झटपट रेसिपी, घरच्या घरी एकदम टेस्टी। तर नक्कीच अशा प्रकारे तयार करून बघा। हिवाळा सुरू झाला ना, प्रत्येक घरात एकाच गोष्टीची आठवण आपल्याला असते की आवळा मुरंबा बनवायचा। तर सगळेजण आपापल्या पद्धतीने आवळा मुरंबा बनवतात, पण ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा। आता इथे मी 2-3 मिनिटासाठी परत झाकून ठेवलं होतं, त्यानंतर ताट काढले, बघू शकता याच्यातलं पाणी आटलेलं आहे। आता छान परत एकदा मिक्स करायचं आहे आणि याच्यात आपल्या घरातील काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। आता इथे मी ना 3-4 लवंगा घेतल्या आहेत, 2-3 इलायची फोडून घेतल्या आहेत आणि 5-6 काळी मिरी कुटून घेतलेत। तुम्ही याच्यामध्ये सूट पावडर पण टाकू शकता, अर्धा चम्मच, किंवा दालचिनी पावडरही टाकू शकता, अर्धा चम्मच। आता मी एवढे मसाले टाकले त्याच्यामध्ये आणि याला परत मिक्स करायचं आहे। आता इथे मी अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता तुम्ही म्हणाल की लाल मिरची पावडर का टाकला आहे? तर याने ना आंबट, गोड, तिखट असा स्वाद येणार आहे या मुरंब्यामध्ये, चटपटीत मुरंबा होणार आहे, त्यामुळे मी अर्धा चम्मच मिरची पावडर टाकलेला आहे। आता याला मिक्स करायचं आहे। परत 2-3 मिनिटासाठी आपल्याला याला झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची आहे। आता याचा कलर थोडासा हलका वाटत आहे, पण हा पूर्णपणे रेडी झाल्यानंतर याचा कलर डार्क होणार आहे। तर अशा प्रकारे आवळा मुरंबा रेसिपी नक्की ट्राय करून बघा। मी याला छान मिक्स करून घेत आहे।
आता झाकण ठेवून 2-3 मिनटासाठी मी याला वाफ काढून परत घेणार आहे। आता 2-3 मिनटं झाल्यानंतर बघू शकता छान असं याच्यातलं पाणी वगैरे सर्व आटलेलं आहे आणि एकदम सुकापट आवळा मुरंबा रेडी झालेला आहे। तुम्हाला हवा असल्यास तुम्ही याच्यात थोडीशी साखरही टाकू शकता वरतून, म्हणजे अजून क्रंचीपणा यायला येतो छान। एका चमच्यात इतका पावर असू शकतो यावर विश्वास बसतो का? पण हे खरं आहे। रोज 1 चमचा खा आणि रोगांना म्हणा बाय बाय टाटा। असा धमाका करणारा आवळा मुरंबा आज मी बनवत आहे। आता परत मी 2 झाकण ठेवून त्याला 15 ते 20 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे। त्यानंतर बघू शकता थंड झाल्यानंतर याचा रंग चेंज झाला आहे, पूर्ण डार्क कलर झालेला आहे याचा। आता तुम्ही ना याला हवाबंद डब्यामध्ये ठेवू शकता स्टोअर करून, 5 ते 6 महिने आरामात राहतो हा। आता इथे मी तुम्हाला वाटीत घेऊन दाखवते। खूप छान झालेला आहे, चविष्ट झालेला आहे, आंबट गोड तिखट चटपटीत असा आवळा मुरंबा रेडी झालेला आहे। इतका मस्त, इतका टेस्टी आणि इतका हेल्दी आवळा मुरंबा रेडी झालेला आहे। तर माझी ही आवळा मुरंबा रेसिपी रेडी झालेली आहे। तुम्हाला आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा, माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा। चला तर भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन। बाय, जय महाराष्ट्र। आणि ज्या बिया मी ठेवल्या होत्या ना वाटीमध्ये, तर ते मी तुम्हाला बोलली होते ना पुढं सांगते, तर त्या बिया काय करायचं, 1 ग्लास पाणी टाकून उकळून घ्यायचं आणि ते पाणी थंड करायचं आणि जेव्हा पण आपण केस धुतो ना त्यावेळी त्या पाण्याने आपण केस धुवायचे, खूप छान केस होतात।